LLBच्या 5 वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी जी CET 30 मे रोजी झाली होती त्या CET परीक्षेसंदर्भात महत्त्वाची अपडेट आपल्यापर्यंत आलेली आहे। नमस्कार, मी गोपाल चव्हाण, आपण पाहतात लीगल वन हे आपले YouTube चॅनल। नुकताच 30 मे रोजी झालेले CET परीक्षेसाठी जवळपास 7000 पेक्षा जास्त ॲप्लिकेशन्स आलेले होते आणि जवळपास 6000 पेक्षा अधिक मुलांनी ही परीक्षा दिलेली आहे। तुमच्या प्रश्नांचे किंवा तुम्ही सोडवलेल्या उत्तरांवर तुमचा काही आक्षेप असेल किंवा तुम्हाला काही शंका जर असेल तर तुम्ही तुमचं शंका दूर करण्यासाठी तुम्ही तुमच्या प्रश्नांना आणि उत्तरांना घेऊन तुम्ही आक्षेप नोंदवू शकता। सदर CET परीक्षेसंदर्भात झालेले काही प्रश्नांचे उत्तर जर तुम्हाला शंकास्पद वाटत असेल तर तुम्ही तुमचे प्रश्नांचे उत्तर विशिष्ट संदर्भासह तुम्ही त्यांना पाठवून तुम्ही ईमेलद्वारे किंवा त्यांनी दिलेल्या इतर माध्यमांद्वारे तुम्ही तुमची शंका दूर करू शकता आणि आक्षेप घेऊ शकता। हा आक्षेप घेण्याची जी तारीख आहे हे 6 ते 8 जून या दरम्यान आहे। तुम्ही 6 ते 8 जून दरम्यान तुम्ही तुमचे प्रश्न आणि उत्तरे घेऊन त्यांचा विशिष्ट ऑथेंटिक संदर्भ घेऊन तुम्ही तुमचा आक्षेप घेऊ शकता। ही पहिल्यांदाच विद्यार्थ्यांसाठी ही संधी उपलब्ध करून दिलेली आहे आणि या संधीचा तुम्ही अवश्य लाभ घ्यावा। तुम्हाला अधिक लीगल वन किंवा आपण अधिक महत्त्वाची माहिती किंवा लीगल संदर्भात अजून माहिती जर पाहायची असेल तर तुम्ही आम्हाला जुळून राहू शकता, आम्हाला सबस्क्राइब सुद्धा करू शकता आणि तुम्हाला ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर तुम्ही या व्हिडिओला शेअर सुद्धा करू शकता।